कोणाला एवढा हुशार आहे, कोणाला एवढा हुशार सांगून राहिलं समजलं का? जोका जोका जोमा जोमाने घेऊन आली म्हणून होय का? वाईट बोलून गेली ती का वाईट बोलून गेली गणाचा पूजन तुला राहून दिला समजलं का? अरे तुम्हीच बोलून गेलं की कानाचे पडदे खुले करून ठेवा. मी काय म्हटलं? कानाचे पडदे खुले करून ठेवण्याची काय गरज नाही. कानाचे पडदे खुले तर का बंद आहे का? कानाचे पडदे खुले तर का बंद करून ठेवली आहे का? जरा बोलताना शब्दाला पडदा ठेवा समजलं का? बोलताना शब्दाला पडदा ठेवा. कारण पहिल्याला मान करी आहात समजलं का? ना पहिल्याची शायरी कशी असायला पाहिजे? पहिल्या रावची शायरी कशी असायला पाहिजे समजलं का? माझ्या भीमाच्या लेखनीनं नाव तुमचं नाव हा एवढं सांगायचं आहे का? घ्या तर काय वाईट बोलून गेली होती त्याच्या माध्यमातून प्रश्नाची मांडणी केली. तंतोमती प्रश्नाचं उत्तर दिलं मनाचं समाधान नाही झालं. प्रश्नाची मांडणी केली गणाच्या माध्यमातून तंतोमती प्रश्नाचं उत्तर दिलं मनाचं समाधान नाही केलं. म्हणजे बाई माझी पहिली गंमत होई म्हणते तुला बरोबर होई आमची. आता म्हणते लगीच शाळा सगळं भरपूर शाळा सगळं त्या गर्दी झाली असतील म्हणते बाई समजलं का? तर निळ्या निसरला सगळं तुझा पाला नाही पडला तर म्हणते तुझ्या सारखे तुझ्यापेक्षा वरचे असे धारायला होऊन गेले. तुला सांगते तुझ्यापेक्षा वरचे धारायला लागले. तू कोणत्या खेळची मुली काय? तू कोणत्या खेळची मुली होय? समजलं का? तू कोणत्या खेळची मुली आहे का? आणि म्हणून मला म्हणायचं एवढ्या गर्वाची व्हायचं नको समजलं का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे अरे खुद को तुर्रम खान समझने वाली हिम्मत तो देख अपनी. शायर अरे खुद को तुर्रम खान समझने वाले पहले हिम्मत तो देख अपनी. अरे तू क्या टकराएगा मुझसे? अरे तू क्या टकराएगा मुझसे? पहले कीमत तो देख अपनी. पहले कीमत तो देख अपनी. या सोनूला शिकवशील का तू शायरी कशी करायला लागते तर? या सोनूला सांगशील का तू शायरी कशी करायला लागते? बोलताना विचार करून बोलत जा समजलं का? मला सांग तुला 24 आरे सांगतो तुला त्रिमुंडी सांगतो पण मला एक सांग काय? तू पहिल्या राऊंडचा मानकरी आहे ना? कोणाच्या माध्यमातून मी जेव्हा तुला प्रश्नाची विचारणा केली तू शायर आहे खरं ना? तू शायरी करते ना? तू शायरी करता खरं ना? स्वतःचा हात स्वतः लोक मानून घेऊ समजलं का? मी ज्यावेळी तुला घराच्या माध्यमातून प्रश्न विचारला काय सांगलं का माझ्या प्रश्नाचं? काय सांगितलं माझ्या प्रश्नाचं? काय सांगितलं तो म्हणजे संकट चोरी घ्यायला संकट चोरून आणलं का नदीवरचा थांबा. आणि का तुला कोणता होता सांगणार माझ्याकडे? केवढा मोठा होता? आणि मला त्या तू ये माझ्याकडे तुला सांगतो मी ना. तू ये मला तुझे असतील तेवढं का नाही ते निळासाठी एवढ्या गट्टा होता माझ्यावर समजलं का? एवढ्या गट्टा होता माझ्यावर तुला एवढ्या सांगतो. चांगला वाचत असेल तुला सांगून राहिलेस का? अगं असे असले थकले लगी झाले पाहू समजलं का? असे असले थकले रोजचे हे ठोकर रोजचे ठोकर मारून उडवणं. कोणत्या खेळची मुली आहे समजलं का? आणि माझी खाजवू नको सांगून ठेवतो तुला पाय नाही भाषेमध्ये बोलतो तुला खोलून ठेवायचे मध्ये पेनाचे गरज नाही. बापरेचा काटा गाणं तर म्हणते बापरीचा काटा तुला काट्याची खूप सवय दिसून राहिली म्हणजे परसाचा पानावर म्हणते कोणाकडे गेला? आता म्हणते तुला परसाच्या पानाची मोठी सवय आहे परसाच्या काट्याची मोठी सवय आहे म्हणे. ए काटा तुझा मोडून देऊ का काट्याचा फार? ओके तुला ऐका तयारी सांग. काटा मोडून टाकलो मोठू का तुझा मोडू का तुझा काटा मोड मार कर सप्पा. मला एक सांग पहिल्या राऊंडचा माझा मान करी हा पहिल्या राऊंडचा मान करी आणि पहिल्या राऊंडच्या शाळेची भाषा पा
म्हणते तुझे पाऊस झाले म्हणते का वा? तुझे हो सांगतो ना तर तू आज मोठ्या सगळं पाऊस झाले म्हणते पण का झाले ते नाही सांगत. नाही का झाले ते नाही सांगत मग ते नाही समजत तुले बोलाले ते नाही समजत तुले बोलाले. आता म्हणते माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही जमलं एवढा नाकाचा नाकदार होतास ना तू. तू नाकाचा नाकवाला होतास तर मग सांग ना समाधान कर त्या प्रश्नाचा. त्याला शायरी म्हणलं त्याचं समजलं का? तू का शायरी शिकवशील का म्हणले? तू शायरी ऐकतो का? नाही तू शायरी ऐकतो का? मी मला एक सांग. अरे म्हणते भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? एका गाण्यामध्ये कमीत कमी 6 प्रश्न विचारला असतील. एका गाण्यामध्ये पहिला राऊंड तुझा आहे ना एका गाण्यामध्ये 6 प्रश्न विचारण्याचा ही शायरी होय का तुझी? अगं भाऊ तरी बी काय ते चालू दे समजलं का? तर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण म्हणते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे प्रत्येकालाच माहित आहे ना का? आता मग त्याला शपथ कुणी दिली? त्याला शपथ कुणी दिली? ए शाहीर अरे मला धुकू माझा पाय कोटी गेला असतं का? कसा पाय होता ना? मस्त चांगले दिसतेस हो. मस्त चांगले दिसतेस व तू. आणि त्यांचं नाव आहे हिरालालजी कनिया. त्यांना जेव्हा शपथ दिली होती तर त्यांचं नाव आहे हिरालालजी कनिया. समजलं का? माग ढुकू पाहिजे ना. बापरे सासरी असताना साजरी. अरे ते होते चीफ जस्टिस समजलं का? ते होते चीफ जस्टिस. तुला का समजते भुरका? कायचा भुरका बा? अंबाडीचा भुरका? तो नाही का आंबाडीचा लाल राहते तो. भुरका समजते याले? मला सांग तू आपल्या बहिणीची खाऊन सांग. ओके बाय का बहिणीची खाऊन सांग. तू आपल्या बहिणीची खाऊन सांग. का खावायला सांगते कसम खाऊन सांग म्हणजे आपल्या बहिणीची. माझ्या प्रश्नाचं उत्तर संक नाही समजलं का? मी जसं तुमच्या प्रश्नाचं समाधान करून दिलं गणाच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा ठेका घेतला एकटीनं मी. तुम्ही न्याय दिसात आणि न्याय बिलकुल सीधा करा समजलं का? माझा विचार करायचा नाही की माझी कोणी होते तो विचार करायचा नाही समजलं का? त्याची काही गरज नाही पण न्याय तुम्ही मला ठोक करा समजलं का? न्याय बिलकुल ठोक करायचा. मी काय ठेका घेतला का एकटीने त्या प्रश्न सोडवून करायची? नाही ठेका घेतला का एकटीने? बोला काय गो? अगं भाऊजी म्हणतात 7-12 सोडव प्रश्नाचे. ओ माय गॉड पुरा एका राऊंड मध्ये पुरा 7-12 एका गाण्यामध्ये पुरा 7-12 भरून ठेवला. काय हे 10 पहिल्या राऊंडचं गाणं आणि एका गाण्यामध्ये. आणि मला एक सांग त्या 24 आऱ्यामध्ये आणि त्या 24 आऱ्यामध्ये एका आऱ्याचं नाव सांगतो. तू शाहीर आहेस खरं ना? हो. तू माई शायरी पाहिशील का? तू माई शायरी पाहिजे का? म्हणून तुला म्हणलं का तू आपल्या बहिणीची खाऊन सांग. ओके चांगले खाते बाई तू पूर्ण बोलायचा बाई. खाऊन सांग बहिणीची खाऊन तुम्ही सांग. ऐकून नाही घ्या तुम्हाला सवय लाव झगडे मारायची एकच सवय आहे. ओके मा खाते माझा फाटवा खाते आता मी ते नाही म्हणलं आपल्या बहिणीची खाऊन सांग म्हणलं कसं. हो खाते ना आपल्या खाईल कसा नाही मजा होय का शायरी होई नाही. आता म्हणते असं झालं तसं ते सांगायचं नाही समजा का? जो महत्वाचा आहे माझ्या समाजाला जो महत्वाचा आहे माझ्या तरुण बांधवांना जो महत्वाचा आहे असं नाही लागते शायरीमध्ये. 7-12 भरल्या शायरी होणार आहे का? एक शब्दाला पडदा पाहिजे त्याची शायरी होते समजलं का? प्रत्येक शब्दाला पडदा असं पाहिजे त्याची शायरी होते समजलं का? बाई खोलून ठेवतं बाई मध्ये बिना पेनाने लिहितेस का? आई गो तुला दाखव का माझ्याजवळ पेन? तू आहे ना तयारी पाहायची सांग. मा शाहीर साहेबांकडे आहे का पेन? आता बिना पेनानं असं का? बिना पेनानं असं का? तर म्हणते तुला काटाने लिहिता येते का? म्हणते बाबरीचा तू दाखव का काटा? माझे मा आंब्याचा हवा आंब्याचा नाही दाखव का तुला काटा? असे लगेच झाले म्हणलं पाऊस समजलं का? मला चमकाचं नाही ना मी चमकून घेत नाही भेटतही नाही का? चांगला पेवंडी आंब्याचा काटा भेटतही नाही मी समजलं का? मला बिलकुल असं सांगायचं नाही सांगून ठेवतो. नाही वो तोतापुरी नाही माझ्याकडे सांगतो तू मला एवढा कमजोर समजू नको समजलं का? त्या ठेसकाचं तोफखान बालखान लगेच झाले पण रोजच पाहून राहील. गाडी म्हणून मला म्हणायचं
ज्यानं अभिमानाची गर्वाची भाषा बोलला तो या शायरी क्षेत्रामध्ये जीवनामध्ये कधी टिकला नाही. समजलं का? आणि म्हणून गाण्याची तर्ज म्हणली कशी ग? अरे छत पे सोया था बहनोई. काय गो मार डाला रे. गाण्याची तर्ज कशी नव्हे. कशी? अरे छत पे सोया था बहनोई. अरे मैं खाली समझ के सो गई. अरे बाप रे. अरे मुझको राणा जी माफ करना. अरे मुझको राणा जी माफ करना. तुम्हारे से हो गई. राणा जी माफ करना. तुम्हारे से हो गई. छत पे सोया था बहनोई. छत पे सोया था बहनोई. मुझे गले समझ के सो गई. मुझको राणा जी माफ करना. तुम्हारे से हो गई. मुझको राणा जी माफ करना. तुम्हारे से हो गई. अरे छत पे सोया था बहनोई. छत पे सोया था बहनोई. भाई खाली समझ के सो गई. राणा जी माफ करना. असं होय का? तात्या. सोडा तात्या. होय डायरी. हॅलो डायरी. डायरी येते. डायरी बोलायला चमकाची. माहित आहे तुम्हाला मा दणका मोठा भारी आहे म्हणून. समजलं का? मा दणका मोठा भारी आहे. मा काटाही मोठा भारी आहे. समजलं का? मोठा दंता आहे ग. मोठा भारी आहे. मोठा कटकळ काय मा काटा. समजलं का? अरे मुझको राणा जी माफ करना. गलती मारे से हो गई. मुझको राणा जी माफ करना. गलती मारे से हो गई. आणि म्हणून अरे गर्वाच बोलू नको. एवढ्या गर्वाची भाषा. पहिली तू ये माय म्हणून त्याबरोबर मग पहिली तू ये माय माझ्या बरोबर. तुला 10 वेळा सांगते शब्दाला पडता असायला पाहिजे. प्रत्येक शब्दाला मान सन्मान त्याची शैली होते. आणि म्हणून काय अरे गर्वाची भाषा बोलू नको. अरे गर्वाची भाषा बोलू नको. अन जासील लेका वाया. अरे गर्वाची भाषा बोलू नको. अन जाशील लेका वाया. अरे सत्यानाश खराब झाला. काही अर्थ नाही. हो हा? सत्यानाश झाला. सत्यानाश झाला. काही अर्थ नाही. तसं नाही ग. हा? अर सत्यानाश. तसं नाही ग. सत्यानाश. तुम्ही तर 1 नंबरच्या झगडे लावले. बापरे यायच्या को शिकाव कसं झगडे लावा लागते म्हणून. आणि म्हणून अरे गर्वाची भाषा बोलू नको. जासील लेका वाया. अच्छा. अन मार खाशील एका दणक्यात. सोडा ना तात्या. दुखते ग. अन मार खाशील एका दणक्यात. आई ग. धरून ठेव याला सांगू दे म्हणजे. दुखते व. पाय इकडं. हा कारगाव होय का? नखरा दाखवून राहिला असेल तू. घे बरं, घे बरं चांगली घे. कारगाव आहे का? घे व. पडशील एका दणक्यात. अन जाशील लेक. एका दणक्यात. जाशील लेका वाया.
चिमटा भाकर टमटम. हॅलो हॅलो. आणि हा माझा प्रश्नाचं समाधान झालं नाही आणि म्हणून प्रयत्न करा, म्हणून प्रयत्न करा. समजलं का तुम्ही? ज्या वेळेला हॅलो घे ना मग बोल ना तू. माईक चालू करा. हॅलो ज्या वेळेला तुम्ही मला कार्यक्रम जेव्हा पाहायला आले होते तेव्हा तुम्हाला समजावून सांगलं होतं, शाहीरजी तुम्ही शाहिरी करता, प्रत्येक शब्दाकडे लक्ष ठेवत जा. प्रत्येक शब्दाकडे तुम्ही स्वतः बोलून गेले बाई आपलं खुलं करून ठेवा. ठीक आहे, मी मला खुलं करून ठेवण्याची काही गरज नाही. नुसत्या एका शब्दावर शाहिरी होते. समजलं का? शाहिरी करणाऱ्यासाठी एका शब्दावर पुरी गंमत रंगवावी लागते, त्याची शाहिरी होते. समजलं का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, घरी पाहुणा आला. कोणता पाहुणा? आता सांगूही नाही द्या मला. माझा भाटवा. आणि घरी पाहुणा आला, असं आणि कारा कोंबडा घेतला. अगो ए सरुताई, कोणता कोंबडा होता तो? कारा कोंबडा? कारावाला कोंबडा होता. ओके माय. तुझा मान सन्मान करतो, सूरज तू बी येशील, तुला काय खायचं आहे ते खाशील, पण तू येशील पाहुणा म्हणून. समजलं का? पाहुणा म्हणून आला मध्ये, आणि पाहुणा जरी आला आमच्या घर मालकाचं कर्तव्य त्याचं मान सन्मान करणं. हो ना. नाही का? होय. समजलं का? तर शाहीर साहेबांना काटा पाहिजे होता, ज्ञानाचा काटा. असं. हा, तर तुम्हाला काटा पाहिजे शाहीर मांडण्यावरती. तर मग घ्या. समजलं का? आणि तुम्ही माझ्या इथं पाहुणे आले, तुम्ही माझ्या इथं पाहुणे आले, आणि तुमचा मान सन्मान करणं माझं कर्तव्य आहे. चाल मग. तुमचं मान सन्मान करणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, क्या? घरी पाहुणा आला, असं. आणि कारा कोंबडा घेतला. ओके मा. सूरज कारा कोंबडा घेतला, घरी पाहुणा आला, आणि कारा कोंबडा घेतला. अगो ए, धरून ठेव. गावठी होता का? गावठी होता. असं. कारा कोंबड बाजूला बा. मला असं पाहावं लागते, मला त्रास होते. क्या बात है. समजलं का? आणि घरी पाहुणा आला, आणि कारा कोंबडा घेतला. सगळं असं खालपासून वरतवरी काराकाराच होता का? काळाच होता तो, कोंबडाच काळा होता. बुडापासून तर शेंड्यावर त्याने अंदर पांढरा बुरा होता ना बा. त्याने अंदर पांढरा बुरा होता. माय तोटून पांढरा बोला होता. मला तर असं वाटलं बाई बुरा होता. तो कोंबडा बिनबुऱ्याचाच असतो. हा बरोबर बोलली तू. कारा कारा मा खालते पासून वरतवरीशी चिमटा भाकर टमटम. एक थेंब नाही खात पुढे, एक थेंब खात नाही पुढे तुमचा. बाप एवढा जोरा. असं? घरी पाहुणा आला, कारा कोंबडा घेतला. आणि कारा कोंबडा आणि कारा कोंबडा घेतला. कापला कारा कोंबडा घेतला. त्याला रचकन कापला. घरी पावाला तो आला, कारा कोंबडा घेतला. घरी पावाला तो आला, कारा कोंबडा घेतला. कारा कोंबडा घेतला, त्याले रचकन कापला. कारा कोंबडा घेतला, त्याले रचकन कापला. घरी पाहुणा आला, कारा कोंबडा घेतला. घरी पाहुणा आला, कारा कोंबडा घेतला. कशी कापलीस कशी? सांगतो ना, त्याला कसे कापलं माहित आहे? कशी ग? कच्च 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 कच्च. असं. तेव्हा कच्च कापलीस तो फरफडला नाही का? इकडे तिकडे लवला असेल ना. हो बाई. केवढे पैताळायची हे. आपण ज्या वेळेला कोंबडा फळफळत नाही का ती? फडफडते. कोंबडा फळफळत नाही का? कशी विचारतीस का तू? ओके मा. फळफळला. तो फळफळला, पण त्याचा उपाय होता ना आपल्याकडे? नाही. त्याचा उपाय होता का नाही? नाही. आणि म्हणून कारा कोंबडा घेतला, त्याला रचकन कापला. कारा कोंबडा घेतला, त्याला रचकन कापला. घरी पावाला तो आला, कारा कोंबडा घेतला. घरी पावाला तो आला, कारा कोंबडा घेतला. कारा कोंबडा घेतला, त्याले रचकन कापला. कारा कोंबडा घेतला, त्याले रचकन कापला. घरी पाहुणा आला, कारा कोंबडा घेतला. घरी पाहुणा आला, कारा कोंबडा घेतला. कारा कोंबडा
त्या कोंबड्याचा ना मी त्याचा नाही का त्याची शेपूट तरी कोणी धरती त्याचे पाय न कोणी म्हणती हाय हाय शायर मांडवाचे गाणं म्हणणं म्हणजे म्हणणं नाही शब्द बोलणं म्हणजे बोलणं शायरी होत नाही गाणं म्हणणं म्हणजे म्हणणं त्याची शायरी होत नाही प्रत्येक शब्दाला प्रत्येक त्या शायरीच्या माध्यमातून प्रत्येक शब्दाला आधार असायला पाहिजे आणि प्रत्येक बसलेल्या व्यक्तींना शायरी काय होते कारण आणि कोणी सांगू तो काय म्हणत होता कोणी खाईल म्हणे नल्ली कोणी खाई काढ झाला कोणाला त्या हाच नाही मी बाय त्या कोंबड्याच्या अशा नल्ल्या चुरपिंग का नाही मला अगोदरच सवय आहे चुरपाची तू कोणाला लेग पीस द्यायचं नाही कारण मला लेग पीस खायची खूप सवय आहे मला एक सांगा थांबा 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 तुम्ही दोघे हे थांबा तू म्हणते नल्ली खाईन तुला देखतीस का ना सूरजा तू का खाशील आपल्या भावाला त्याचं चांगलं नरम नरम काढ भावाला तोच आवडते नरम नरम त्याला सवय नाही आहे नरम खायची चुनारू त्याचं चुनारू कोंबड्याचा जाऊ दे मग हट्टा चुरपण तुला सवय नाही नरम खायची तू काय नरम खाता का तू कडकच खाऊन पाहिजे पहिले नाही का जाऊ दे हट्टा चुरपण आणि कोणी म्हणती काळ चाला कोणी खाईन म्हणे नली अरे कोणी खाईल काळ झाला आणि कोणी खाईल काळ झाला कोणी खाईल काळ झाला भाऊजी सर वगैरे होते का अगोदर कोण हो मला तसंच वाटते असं मला तसंच वाटतं कारण मला शक वाटणार शक नाही का मग आता एवढा लंबा सातबारा भरला का मग असं नाही का बरोबर आणि म्हणून शाहीर मांडणीवरती प्रत्येक शब्दामध्ये प्रश्न विचारण्याची काही गरज नाही समजलं का समझने वालों को इशारा काफी जूता पाव में जसता है समझने वालों को इशारा काफी जूता पाव में ही जसता है अरे झूठ की कोई बुनियाद नहीं होती झूठ की कोई बुनियाद नहीं होती है शायर मानने वाली वो
होती हो. आणि त्या 4 पाहुण्यांना 3च ताट कशी केली? कशी गं? सांगतील ना शाहीर मांडण्यावरती. असं बाई. शाहीर मांडण्यावरती सांगतील. हा. पाहुणे आले होते 4. पाहुणे आले होते 4. पण तिथं ताट केले 3. माय कसं आता म्हणतो. कसं तर मग आता एवढं ज्ञान आहे ना ते मग सांगतील. मला सांग, चौथ्या माणसाचा का झाला? चौथ्या माझा काय आहे ते सांगतील ना. समजलं का? बरं आणि का? मी सांगतो, समजलं का? तेवढं ठेवतो पावर. बरं सांग. आणि म्हणून आणि चौथा पोट भर जेवला आकी मान नाही उपाशी राहिला. असा कसा असा कसा? तर शाहीर साहेब सांगतील ना. हा, तर शाहीर साहेब सांगतील. आणि चौथा पोट भर जेवला आणि नाही उपाशी राहिला. नाही उपाशी राहिला. नकारा कंबळा कापला. मगाशी काय म्हटलं तर बाईमध्ये कृष्णाचा जास्त अनुभव दिसते. असं. बोलताना विचार करून 10 वेळा तेच सांगलं. बोलताना विचार करून बोलता पण नाही सापडलं. मला एक सांगा, हे तुम्हाला समजलं नाही का? ते कृष्णाचे गुरु संदीपाल हे मानतात समाजाचेच होते. हो ना. आता म्हणते मांग समाजाला तो पण नाव कोणतं देण्यात आलं होतं म्हणतो. प्रस्तावचं तुमच्या समाधान करून दिलं ना. होय. पण माझं जरी नाही जमलं होतं, बरोबर की नाही? होय ना. माझं जरी नाही जमलं होतं तर मग स्वतः सांगायला पाहिजे होतं की तसं नाही, असं होय. समजलं का? आणि हेही सांगितलं, इसवी सनापूर्वी आम्ही सर्व बौद्ध धर्मात होतो. सांगितलं का नाही सांगितलं? मग पानं होणं हे खोटं आहे का? मग तुमचं कान होय का पळसाचे पान होय? पळसाचे पान. कान होय का पळसाचे पान होय? वा रे वा, म्हणजे आपली तर माफी लोकांची दिल पाहिली का? असं. आपलं ठेवा झाकून लोकांचं पाव का वाकून? ओके मा. नाही, आपलं ठेवा झाकून लोकांचं पाव टाका वाकून. माझे असं जमणार आहे का? बाई काय? मला एक सांगा, आणि राजेंद्र प्रसादाला शपथ कुणी दिली? मी हे सांगितलं, हे खोटं आहे का? कोणी? आपल्या छातीत हात मारून सांगा, हे खोटं आहे का? नाही. म्हणजे तुम्ही सांगा, सध्या मी सांगते ते घोमाचं खोटं आहे का? राईट. आणि तुम्ही ठेवतात, आम्ही ठेवा झाकून आणि तुम्ही पाहता वाकून. ओके मा. काय पाहते बाबा? ज्ञानाची पुस्तक, असं म्हणणं. ज्ञानाची पुस्तक पाहता वाकून. असं. समजलं का? मग खोला ना शरीरानं, या जनतेसमोर खोला ना. समजलं का? या समाजाला सांगा ना शायरी काय होते, जगप्रबोधन काय होते. ओके मा. का फुकटाची होय का बोलते? शायरी? काही शायरी करणं फुकटाची होय का? काय चोला समजून राहिलं का? नाही. नाही, चोला समजून राहिलं का मला? बापरे, तर पंचशील नाही म्हणताय, पंचशील सुद्धा नाही म्हणताय शायरी तुम्हाला. काय म्हटलं का मग? आता पंचधातू का पंच सगळं काय म्हणलं? ओके मा. पंचशील जरी नाही म्हणताय, कोणता धातू हवा? आम्हाला कोणता धातू आणला तर का माहिती? त्या तळणाचा धातू. आणि ऐका, मला शेवट काय बोलायचं आहे. काय म्हणायचं आहे?
शाहिरी आत्मा प्रचिती, गुरु प्रचिती, शास्त्रपती, सिद्धांत प्रचिती. शायरी 3.5 हाताच्या देहाची होते, शाहिरी आत्मा देहाची होते, शायरी शास्त्र पुराणाची होते. त्या प्रत्येक शब्दाला समजण्यासाठी बुद्धीचा विकास करावा लागते. त्या प्रत्येक शब्दाला समजण्यासाठी या माणसाची मेंटॅलिटी जाग्यावर ठेवावं लागते. समजलं का? तोंडाले आले तर मी का पुरा फोडू का? नाही, मी पुरा सोडत राहू काय का? पुरा सोडासाठी आली का? तेवढ्या दुरून आली कोणत्या जिल्ह्यातून? बांधाले आली का जुड्या? ओके बांधाले आली का? कायच्या जुड्या बांधते? त्या जुड्यामध्ये महा इकडे तिकडे चालते आमच्या काम का म्हणते? मेथीच्या जुड्या, सांबाराच्या जुड्या चालते आमच्या इकडं. सांबाराचा स्वस्त आहे. सांबाराचा स्वस्त आहे. मी का जुड्या बांधाले आली का? मला एक जोडी आणून देतो बरं. तुला त्या दिवशी नेमून नेलीच नाही, मला खतम झाला असं. का सांगतेस का नाही बा? 10 रुपयाच्या 3. काय 10 रुपयाच्या 3 नाही लागते. त्या जोड्या आहेत का 10च्या 3? नाही बाप्पा, मग एक पाव आहे आमच्याकडे. तसं नाही राहत शाही मांडल्यावरती. मग? थोडी होते, समजलं का? तोंडाने आलं बोलून दिलं त्याची शायरी होत नाही. प्रत्येक शब्दाचा आधार समजायला पाहिजे. मी खेळवून राहिली, समजलं का? खेळवत आहे म्हणून याचा अर्थ असं नाही. समजलं का? याचा अर्थ असं नाही का सोनू कमजोर नाही. तुम्हाला माहित आहे. तुम्हीच नाही तर शायरी क्षेत्रामध्ये सर्व शायराला विचारा सोनू काचीच आहे. समजलं का? सोनूला तुम्ही शायरी क्षेत्रामध्ये विचारा की सोनू काचीच आहे. मानाशिवाय शायरी करणार नाही. वाईट कधी बोलणार नाही. वाईट शब्दाची कधी शायरी करणार नाही. आणि जो जरी मला कोणी वाईट बोलला छातीचा रगत पेल्याशिवाय सोडणार नाही. क्या बात है? तो जरा मला कुणी जरी वाईट बोलला त्याचा छातीचा रगत पेल्याशिवाय ते नावाची सोडू. ओके समजलं का? मी त्या कोंबड्याचा पेन बाय रक्त. कोंबड्याचं रक्त नाही, कोंबड्याचं रक्त पिऊन जायचं आहे. तारेवाल्या कोंबड्याचं पेन कोंबड्याचं रक्त पिऊन जायचं आहे. त्याला ताकदीनं फिरायचं आहे. कारा रक्त निघते. का होते बा? आणि म्हणून मला शेवट काय माहित आहे? अहो सोनू माने ऐका गुणाला संता घरची मुलगी गुणा. सोनू माने ऐका गुणाला संता घरची मुलगी गुणा. नाही उपाशी राहिला तो पोट भर जेवला. अरे देवा, नाही उपाशी राहिला तो पोट भर जेवला. अगं नाही उपाशी राहिला तो पोट भर जेवला. तो कसा जेवला असेल? शाहीर मांडण्यावरची सांगते. समजलं का? तुम्हाला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. समजलं का? तुम्ही आले पैसे गेले, मी का फुकटानं आली का? तुम्ही का फुकटानं आले का? फुकटानं आले का? मी सोडवत बसू का पुढ्यात? तुम्ही दाबून ठेवाल का? दाबून ठेवायचं नाही. समजा का अजून याच्यापेक्षा करत जाऊ द्या. आता बाई म्हणते गरम आहे, मी थंडी पडत नाही कधीच. मी हॉट आहे. समजलं का? मी थंडी पडत नाही, मला थंड काम आवडत नाही. समजलं का? माझं काम पाहिजे गरम ना, मला पाहिजे कसो. कुठून टाईट फेर गेल्या पाहिजे, टाईट. समजलं का? आता राहू तुमचा बिलकुल गरम गेला पाहिजे, याच्यापेक्षा गरम करा. याच्यापेक्षा टाईट. म्हणून मला म्हणायचं आहे, नाव माझं सोनाबाई हाती कटलाचा वारा. नाव माझं सोनाबाई हाती कटलाचा वारा. आणि प्रत्येक शब्दामध्ये मला का दाखवशील तू तोरा. प्रत्येक शब्दामध्ये तू का मला दाखवशील तोरा. या कारगावामध्ये तुला कधी नाही फिरवलं वारा. या कारगावामध्ये तुला कधी नाही फिरवलं बारा फिरवशील. समजलं का? म्हणून मला जरा झोका समज. आणि म्हणून अनुभव करून पाहे. अरे वा, अनुभव करून पाहे. ऐक माझ्या तुरे बोला. ऐक माझ्या तुरे बोला न कारा कोंबडा कापला. माझ्या तुरे बोला न कारा कोंबडा कापला. यानंतर आमच्याकडून
समाप्त झालेला आहे. सन्माननीय शाहीर मान्यवरजी आपल्या राऊंडला सुरुवात करते.